नशीब मी काल गाडी धुणार होतो परत. हे बघा हे डांबर ना सॉरी मातीने काहीतरी आतून मिक्स केला नाही काय माहिती नाही, पण हे बघा सगळं गाडीवर सगळं चिकट उडालं. काय करणार बोला. बघतो जरा. हे बघा गाईज वेदरे बघा कशी वाटते व्हिडिओ. भारी वाटते की नाही. भारी वाटते. एक नंबर असा फोम उडवलेला आहे विक्रम मोहितेने. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जिसका नाम आहे राजेश वसपुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा फवारणीला. चला आता आपण जाऊया. सकाळ वाजले 7:45 आता आपण निघालोय. तर भेटूया आपण तिकडेच. चला सकाळ धुकं आहे, थोडं धुकं आहे बघा. तर गाईज जरासा धुकं म्हणता आज बऱ्यापैकी हाय धुकं आहे बघा. मला कॅमेरामध्ये दिसत असेल. हाती कॅमेरामध्ये आपलं धुकं पडलंय तो इग्नोर करा, पण हे जरा बऱ्यापैकी हाय. चला आज आपलं त्यांच्याकडे आपण डेली जातो फवारला, त्यांच्याकडे जायचं आहे. सो लेट्स गो. मिळते उतरीच. गाडीवरती बघा आपल्या काहीतरी पडलंय झाडाचा आहे ना, मोर असं तो पडलाय. धुवायला लागेल ते. आजचा दिवस ठेवू. गाईज निघाला आता आम्ही फवारणीला. लेट्स गो. आता निघू आपण डायरेक्ट तिकडे. तर चला आपण निघाला आता इकडून फवारणीला. तर गाईज आता आम्ही पाणी वगैरे भरलेलं आहे बघा. आता मी पाण्याचा बटवा राहिलेला आहे. पाण्याचा बटवा यांचा राहिलेला आहे. तर राहू द्या. ते उरटपाट्यावरच्या बटल्यानंतर थांबलोय आणि आता पेट्रोल वगैरे घेणार आणि निघणार इथनं. नशीब मी काल गाडी धुणार होतो परत. हे बघा हे डांबर ना सॉरी मातीने काहीतरी आतून मिक्स केला नाही काय माहिती नाही, पण हे बघा सगळं गाडीवर सगळं चिकट उडालेलं आहे. माती झाली. काय करणार बोला. आता कुठे चांगला रस्ता लागलाय. आता रस्ता होईपर्यंत मला वाटतं फवारणी पण ओके होईल, म्हणजे संपूर्ण होईल. आंबे काढायला येऊ तेव्हा तरी व्यवस्थित रस्ता होती, बाकी काय नाही. काय आता आपण पोहोचलोय फवारणीसाठी. सो आता सुरुवात होते इथं बघू शकता LV. सो गाईस दुपारचे नाही सॉरी सकाळचे वाजले 11:30 आणि आता आपण चाललो परत पाण्याला. पहिले पाणी संपलेलं आहे आणि आता आपण चाललोय पाण्याला. तर चला बघूया कुठे काय सोय होते पाणी भरायची. बघूया आता एका ठिकाणी आपण डेली भरतो ना दौरा झाल्यावर तिकडं तिथं आपल्याला जायचं आहे. बघूया तिथं पाणी भेटलं तर ठीक, नाहीतर मग मारा बॉम्बा. तर गाईज आता मी पोचलो इथं पाणी घ्यायला. पण विषय काय माहिती आता गेट लय डेंजर आहे बाई. ऐसा खोदना पडता है की सगळ्या डोंगराला टाकलायचं असं टाकावं लागतं त्याला. हे बघा एकदम जाम झालेला आहे. तर चला ती चावी घेऊन येतील पंपाची आणि मग आपण इथं पाणी वगैरे भरून जाऊ. परत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर गाईस हे बघा पाईप वगैरे आपण लावले. हे 2च पाईप आहेत. एकदम स्लो पाणी येतं. तर काय थांबूया आता एक तासभर तरी जाईल. तर आपण लावले गाडी बरोबर मैदानाच्या साईडला. तर गाईस तुम्हाला मगाशीच बोललो होतो की इथे 100% एक तासभर जाणार आणि तासभर गेलेला आहे अशा प्रकारे. आणि टाकी अजून जराशी भरायची आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी 1.5 बॅलर तरी भरायची आहे. ती भरल्यानंतर आपल्या इथनं निघायचं आहे. म्हणजे वाजले दुपारचा आता जवळजवळ 1:45 व्हायला आलाय बोला. मग 1:45 झाला आहे ना. तर 1:45 झालेला आहे. थोडीशी राहिले भरायची आता इथे. चला टाकी वगैरे भरले गाईस. आता पाणी वगैरे भरून झालंय आणि आता आपण चाललोय. ते बघा आता आम्ही आले पाणी भरून आणि मध्ये रस्त्यात बघा आणि काय लावलं नाही. काम चालू आहे यांचं. चला काम चालू द्या, रस्ता तरी होऊ द्या. तर गाईस पाणी वगैरे आपण आणलंय आणि आता दुपारचे वाजलेत बरोबर 1:30. तर आता आपण जेवून घेऊया, नंतर मग भेटू. जेवल्यानंतर आपण भेटू. तर चला 2:30 वाजलेत. मी 2:30 वाजता आम्ही फवारणीसाठी बघा गाडी आपली इथे लावली. गाईस आता मी जागा चेंज केलेली आहे म्हणजे फवारणीची. तर आता आम्ही इथं आलोय बघू शकता. तर गाईस आम्ही इथनं निघालोय. आटपलं आज आमचं जरा लवकर म्हणजे 5 वाजलेत. सो चला आता जाऊया आपण. आपली गाडी आहे इथं अशी फिरवायची आणि आपलं जायचं आहे. तर भेटू आपण डायरेक्ट करबुड्यात. आज थोडं लवकर निघालो कारण का लवकर म्हणजे 5च निघालो आहे. ह्यांच्यासाठी लवकरच झालं कारण का रोजचा इकडे टायमिंग 6:30-6चा टायमिंग आहे. सो आज आम्ही 5 वाजता निघतोय. तर चला भेटू आपण डायरेक्ट करबुड्यात. तर गाईस आता आपण त्यांना सोडलंय
घरी. तर आता आपण जायचं डायरेक्ट गॅरेजला. संध्याकाळच्या वेळेली इज्जत घालू नको माझ्या मोबाईलची. तुला डिमांड आहे म्हणून मोबाईलला डिमांड नको. तर गाईज आम्ही आता करबडे फाट्यावर आलोय फायनली. सुवर्ण ऑटोमोबाईल बघतो जरा. हे बघा गाईज. वेदरे बघा कशी वाटते व्हिडिओ. हो भारी वाटते की नाही. भारी वाटते. एक नंबर असा फोम मॉडेलला आहे विक्रम मोहितेने. गाईज बघा लुक बघा गाडीचा. अशा प्रकारे भावानं मारलेला आहे फोम. गट्टी पातळ आहे पण जरा मारला नाही आता. हे पातळ का मारला ते रिझन दे मला. आयकॉन प्लेअर आणि आज आहे ना बिस्किट देणार नाही खायला. काय जे बघा आपली आता बॅटरी घेऊन जाते बसवायला. परवा आणली होती तीच बॅटरी आपल्याला परत घेऊन जाते बसवायला. तर काहीच आता आम्ही चाललो आहे. बघू शकता तुम्ही इकडे आहे. रात्रीचं गेलो रात्री चालू करते. तर चला डायरेक्ट भेटू आपण तिकडं. सरांचा विषय काय माहिती आहे काय. सर चावी चालू ठेवतात किंवा लाईट चालू ठेवतात आणि मग बॅटरी उतरते. किती रे 3 वर्ष झाले 4 वर्ष. तुमचा वापर कमी आहे ना. तर आता गाडी दुसरी तरी घ्या. नाही सर्व चांगलं एक नंबर गाडी. आता कसं जरा ऑटोमॅटिकली बंद झाली पाहिजे अशी गाडी घ्या. फायनली बॅटरी बसून झालेली आहे. सर परत बॅटरी लाईट चालू ठेवतात सारखी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. विषय काय माहिती आहे नाही. तर बॅटरीचं लाईट चालू ठेवतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो हा. एवढं जरा मी आवडते जरा तू बस. अजून किती आवड जरा आवड. ओके झाले. तर गाईज ही दुसऱ्यांची बॅटरी उतरली सरांची. कारण का सर बॅटरीची सॉरी लाईट चालू ठेवतात. हे बघा पार्किंग लाईट ह्या हे बघा. तर ह्याच्यातला पार्किंग असा लाईट चालू ठेवतात त्याच्यामुळे ते विसरतात. कारण का त्यांचं जरासा वय झाला त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम होतो. चलता यायचा होता राहता त्यांना लगेच लक्षात येत नाही पार्किंग लाईट. हे चावी बंद करायच्या आधी हे बंद केलं ना लाईट बंद केलात की मग तुम्हाला काही टेन्शन नाही. वरती कुठले सिग्नल हे बंद चालू गाडीमध्ये बंद करून टाकायचं. हा हे मिरर कंट्रोलर. हे मिरर आहेत ना आपले हे ग्लासेस आहेत ना ते ह्याच्यावरती ऑपरेट होतात. बघून ऑपरेट करून होतं. हे काय आतमध्ये ग्लास आहे ना. ही जी आतमध्ये ग्लास आहे ना ते तर बघा ऑपरेट होते. वर होते बघा खाली आले आता. हा आणि आता वरती गेलं की वरती येईल. हे बघा अशी आहे आपोआप ग्लास ऑपरेट होते. ऑटोमॅटिक आहे ती. मग तेच म्हटलं जरा हे नेमकं काय आता हे आपलं हे तिकडचा मिरर सेट करायचा राईट साईड आणि लेफ्ट साईडचा लेफ्ट साईड करायचा. आणि हे मिरर कंट्रोलर आहे त्याच्यावरती कंट्रोल होतो. वर खाली कसा आवाज साईड याच्यावर हा. आणि ह्याच्यावरती हे ऍडजस्ट करायचं लेफ्ट राईट कुठला मिरर पाहिजे तो असा. चालेल सर येऊ सर. गाईज आता आम्ही घरी जायला निघालोय. गॅरेजला जायला निघालोय. बॅटरी वगैरे फिटिंग केलेली आणि आता निघालोय. लेट्स गो. संदेश मोहिते आणि मी. चला आता आपण भेटू नंतर. तर गाईज असा काय आपला आजचा दिवस केला. ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.